ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीत घरांसमोर गडकिल्ले ऐतिहासिक वास्तू बांधायची आपली परंपरा आहे, पण वास्तवातील काही ऐतिहासिक वास्तू अजूनही दुर्लक्षित आहेत। अशाच वास्तूंपैकी एक आहे रत्नागिरीच्या राजापूरची वखार। शिवरायांच्या काळात आणि 16व्या आणि 17व्या शतकामध्ये राजापूरच्या वखारीला एक मोठं महत्व होतं। राजापूरची वखार आजच्या घडीला पूर्णपणे जमीनदोस्त होती आणि त्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये। काही शिवप्रेमींनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे, पण त्यांना सरकारी आणि प्रशासकीय मदत गरजेची आहे। त्यामुळे आता सरकार, स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी राजापूरच्या या वखारीकडे लक्ष द्यावं आणि वखारीला पूर्वीचं रूप प्राप्त करून द्यावं अशी मागणी केलेली आहे। दिवाळीत आपल्या घरासमोर गडकिल्ले बांधण्याची परंपरा जी आहे ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। अगदी लहान थोर यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात। पण आज जर आपण परिस्थिती पाहिलं तर जे काही समृद्धी इतिहासाचे साक्ष देणाऱ्या वास्तू असतील किंवा गडकिल्ले आहेत ते आज ढासळताना दिसून येतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येतं। अशाच एका वास्तूंपैकी म्हणजे राजापूरची वखार। मी आता राजापूरच्या त्याच वखारीच्या ठिकाणी उभा आहे जी आज पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचे आपल्याला दिसून येत आहेत। जर आपण एकंदरीत आढावा घेतला तर काही ठिकाणी त्यातल्या या वखारीच्या ज्या भिंती आहेत त्या सध्या दिसून येतात, त्या देखील सध्या भग्नावस्थेत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। 1660ला ज्यावेळेस सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घेतला त्यावेळेला इंग्रजांनी या ठिकाणावरून रसद पुरवली आणि ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यानात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज 1661 साली याच राजापुरात आले आणि त्यांनी ही जी वखार आहे ती पूर्णतः जमीनदोस्त करण्याचा, अक्षरशः खणून काढा अशा आदेश देत इंग्रजांना एक धडा शिकवला होता किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या काही उचापती होत्या त्याला चाप लावला होता। आणि यावेळेला जवळपास 63 प्रकारचं सामान जे होतं, साहित्य होतं ते या वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं। यावरून एकंदरीत राजापूरच्या ह्या वखारीचं किंवा राजापूरचं जे महत्त्व आहे ते आपल्याला अधोरेखित होतं। पण आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर ही वखार असेल जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देते ती पूर्णतः दुर्लक्षित आणि जमीनदोस्त झालेली आहे। अर्थात याला तिचं गतवैभव प्राप्त व्हावं किंवा ही वखार जी आहे ती पुन्हा उभी राहावी यासाठी काही संस्था असतील किंवा काही नागरिक जे ते राजापूरचे प्रयत्न करताना दिसून येतात, पण त्यांना गरज आहे ती शासनाकडनं मिळणाऱ्या मदतीची किंवा जो काही प्रतिसाद आहे त्याची। कॅमेरामन उमेश सावंतसह अमोल मोरे, एबीपी माझा, राजापूर, रत्नागिरी।